मित्रांनो, खास करून मराठा बांधवांसाठी हा व्हिडिओ आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे। बार्शीचे आमदार जे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये आहेत ते एकदम रास्त आहेत, त्यांची कसलीही चूक नाही। मित्रांनो, मी हे अत्यंत जबाबदारीने बोलत आहे। बिचारा राजेंद्र राऊत याने मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी किती प्रयत्न केले, माणसं जमवली, एवढी मोठी सभा घेतली, मनोज जरांगे पाटलांचं दांडगं स्वागत केलं आणि असा आमदार राजेंद्र राऊत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये जाऊ शकतो का? मित्रांनो, स्वतःहून मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेणारा आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये जाऊच शकत नाही। आता ती गोष्ट वेगळी सोडा मित्रांनो, राजेंद्र राऊत मराठा आहे की नाही। मित्रांनो, तो जरी स्वतःला तांत्रिक दृष्ट्या मराठा म्हणून जरी घेत असला तरी तो वास्तविक मराठा आहे की नाही हा एक संशोधनाचा विषय आहे। मित्रांनो, असा बिचारा राजेंद्र राऊत इतका बिचारा इतका गरीब आज त्यांनी त्याची दोन्ही पोरं सेटल केलेली आहेत, दोन्ही पोराला रांकीला लावलेला आहे, दोन्ही पोरांसाठी उद्योगधंदे करून ठेवलेले आहेत, दोन्ही पोरांसाठी रोजगार उपलब्ध केलेला आहे। अरे तुम्ही राजेंद्र राऊतला नाव ठेवता, तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय केलं? स्वतःसाठी विचारा, प्रश्न विचारा कधीतरी स्वतःच्या जीवाला। बघा काहीतरी आदर्श घ्या त्या राजेंद्र राऊतचा। बिचाराने स्वतःच्या मुलासाठी काय नाही केलं। हजारो करोडोची प्रॉपर्टी कमवून ठेवली, प्लॉटिंगचा व्यवसाय। आता राजेंद्र राऊतच्या 100 पिढ्या जरी आल्या तरी ही संपत्ती उडणार नाही, एवढी मोठी संपत्ती राजेंद्र राऊत याने त्यांच्या मुलासाठी कमावून ठेवलेली आहे। आणि मतदार बंधूंनो, तुम्ही तुमच्या मुलांसाठी, तुमच्या नातवांसाठी, तुमच्या पत्रुंडांसाठी किती संपत्ती कमवलेली आहे, किती पैसा कमवलेला आहे? काहीच नाही तुमच्याकडे। तुम्ही असेच मरा। काहीतरी आदर्श घ्या राजेंद्र राऊतचा आणि वरतून परत निघाले राजेंद्र राऊत यांना नाव ठेवायला, त्यांचा सन्मान करायला हवा, त्यांचा आदर्श घ्यायला हवा। आणि मित्रांनो, एवढं होऊन सुद्धा हा माणूस मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ठामपणे उभा आहे। फक्त याचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही शरद पवार यांच्याकडून लिहून घ्या, उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्या, नाना पटोलेकडून लिहून घ्या की आम्ही ओबीसी मधून आरक्षण द्यायला तयार आहोत। हा लगेच एका झटक्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार, एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार, अजित पवार यांच्याकडे जाणार आणि लगेच लिहून आणणार। अरे भावड्या हो, मराठा समाजाने अगोदरच या तिघांनाही विचारलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राने विचारलेलं आहे। यासाठी बैठक ही झालेली आहे। या बैठकीला हे महाविकास आघाडीवाले गैरहजर होते, याचा अर्थ यांचा, आणि यांनी अगोदर भूमिका स्पष्ट ही केलेली आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या सर्वांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या। एकदा भूमिका स्पष्ट केल्यानंतर डबल विचारण्याची गरज काय आहे? त्यांची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या। हे सगळ्या एका दूध खोळ्या पोराला सुद्धा माहित आहे, पण ही गोष्ट बिचाऱ्या करोडपती आमदार राजेंद्र राऊतला माहित नाही का? परंतु मित्रांनो, याचा सुद्धा एक मालक आहे आणि त्या मालकाचं नाव आहे नितेश राणे, नारायण राणे। आणि नितेश राणे आणि नारायण राणेचा सुद्धा एक मालक आहे आणि त्याचं नाव आहे मिस्टर देवेंद्र पंत फडणवीस उर्फ आका। आणि मित्रांनो, या आकाचा आदेश आल्यानंतर आणि या राजेंद्र राऊतकडे इतकी मोठी प्रॉपर्टी आहे म्हटल्यानंतर मित्रांनो, आता ही प्रॉपर्टी जर वाचवायची असेल तर मित्रांनो, ज्या पद्धतीने आपला मालक बोलेल त्याप्रमाणे याला वागावं लागणार। आणि बिचारा मालकाचा आदेश पाळणारा एक इमानदार माणूस म्हणजे राजेंद्र राऊत आहे। म्हणजे एकतर त्याने स्वतःच्या संसारामध्ये कुठं काही कमी केली नाही, स्वतःच्या मुलांना भरभरून दिलेला आहे, स्वतःच्या 100 पिढ्यांची कमाई करून ठेवलेली आहे। आणि आता ही कमाई जर वाचवायची असेल, ही प्रॉपर्टी जर वाचवायची असेल, एक इमानदार बाप म्हणून जर कर्तव्य पार पाडायचं असेल तर मित्रांनो, मालकाचा आदेश हा पाळावाच लागणार। ही गोष्ट मराठा समाजाच्या लक्षामध्ये का येत नाही? मराठ्यांनो, तुम्ही असंच एक करून मनोज जरांगे पाटलांची साथ सोडा आणि या राजेंद्र राऊत, नितेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्या वळसणीला जाऊन बसा आणि या लोकांनी पाळलेले कोण पारले शिंदे सारखे जे लोक आहेत, या लोकांना बळी पडा आणि मराठा आंदोलनाचा सत्यानाश करा। आणि ज्या माणसाने, ज्या मनोज दादा जरांगे पाटलांनी इतकं उपोषण करून, इतका त्याग करून मराठा समाजासाठी घरदार सगळं सोडून, घरावर तुळशी पत्र ठेवून
ज्या माणसाने आपलं आयुष्य पणाला लावलेलं आहे, आपल्या मुलांचं भवितव्य पणाला लावलेलं आहे, कारण मराठा समाजाच्या मुलांचंही कुठंतरी भलं व्हावं. परंतु ज्या पद्धतीने आमदार राजेंद्र राऊतला त्याच्या मुलांची काळजी आहे, तशी मुलांची काळजी आमच्या मराठा समाजाला नाही नाही नाही, अजिबात नाही. पळा पळा माग ते आमदार राजेंद्र राऊतच्या, उचला त्याचे जोडे, म्हणा त्याला साहेब, त्याच्या पोराला भैया म्हणा, त्याच्या पोराला दादा म्हणा. यासाठीच तुमचा जन्म आहे. विचार करा तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचंय. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.